तर बाबांनो फायनली एकदा आलो बघा खाली करायच्या पॉइंटला, पण इथं माल सगळा हलून गेलता गाडीतला. तुम्ही म्हणाल कसा काय, तर बाबांनो फक्त एक ब्रेक घेतल्यामुळे पाठीमाला माल पाक हलून गेलता. फोर व्हीलर आडवे आल्यावर गाडीचा ब्रेक दाबला, पाठीमाग माल पाक हलून गेलाय बघा. आता काय झालेलं झालंच घेऊ, जास्त काय झालं नाही त्यामुळे काय विषय नाही. पण पॉइंटला आल्यावर ना की आम्हाला कळलं की झेरॉक्स काढायचं होतं. आम्ही काय झेरॉक्स काढलं नव्हतं. आता इथून आम्हाला जायचं 2 किलोमीटर झेरॉक्स काढायसाठी. इथे एक मेन विषय असा आहे की मला येत नाही तमिळ आणि इथल्या लोकांना येत नाही हिंदी. मग आता काय करायचं, लय अवघड हो लय अवघड. विचारायचं तर कोणाला झेरॉक्स सेंटर कुठं आहे, विचारायचं कसं म्हणत जरा नंतर ना डोकं लावलं. मग कळलं की आपल्याजवळ एक ऍप आहे, त्या ऍप मधनं लँग्वेज आपण बदलली. मग त्या ऍप मध्ये टायपिंग करायचं आणि ह्यांना दाखवायचं की मग कुठं आहे. मग असं विचारत 2 किलोमीटर इथं आलो तर दुकान उघड नव्हतं बघा. आता काय करायचं सांगा. तर भावाने बघू शकता तुम्ही, हे पेपर आहे ना, हे पेपर 2 तास थांबवून नंतर ना काढून घेतले. आईची गड भावानू बाहेर गेलं याचं असते बघा. तुम्हाला वाटतंय ड्रायव्हरची लय मजा असते काय, शक्य काय मजा बिजा नसते भाऊ. त्या ऍप घेऊन त्या ऍप मधनं त्यांची भाषा कन्वर्ट करून मग ते हिंदीतलं तमिळमध्ये कन्वर्ट करून मग त्यांना दाखवून मग ती करणार. तर हे आमचं असलं बोलणं असतं आणि तुम्हाला काय सगळं मजाच वाटते. आईची गड लय बेकार हो लय बेकार. नशीब मोबाईल तर साथ देतोय. सगळ्यात जवळचा व्यक्ती म्हणलं तर आपल्या मित्र म्हणलं तर एकमेव मोबाईल संघ असला का ना कुठं पण सोडून द्या मला, आपण रिटर्न येणारच. हो का भावानं नाश्ता घेतलोय, नाश्त्याला समोसा घेतलेलो. इथं काय राईस असते, ओनली राईस. राईस काय आपल्या नरड्यातनं खाली उतरत नाही, खाऊच वाटत नाही हो. मग त्यामुळे समोसा घेतलेलो. आता काय येळलं केळं म्हणून काय समोसा तर खायला लागणारच आहे. तर जाऊन म्हणलं गाडीत जरा नाश्ता करायचा. फायनली आता गेटच्या आत गाडी घेतली बघा, नाश्ता पण करून घेतला. तर एवढा झाडभर मालासाठी 4 हायड्रा आणल्याच बघा. यांना कसं करायचं सांगा. वट्ट पांढरा तण आहे, पांढरा तणासाठी 4 हायड्रा लावल्याचं. कशी तर मग नंतर ना गाडी खाली केली. गाडी खाली केल्यावर जो आनंद असतोय ना ते वेगळाच आनंद असतोय हो. मला सांगतो आता गाडी एवढी फास्ट आहे, 50 ते 60 स्पीड ना. तर आपल्याला एक अनुभव आला, हादरत नाही, नॉर्मल हादरत. तो आलीच हादरत नाही, पुढे घोड्यातलं आपटतंय, तो आलीच हादरत नाही. एक तर अनुभव आला माग बसल्यावर. गाडी खाली झाल्यानंतर ना एमटी गाडीचा पण काटा करायचा होता. गाडीला नंबर किती आहेत बघा, एवढ्या नंबरात ना गाडी आपली आल्या पुढं. कशी तर काटा पण केला एमटीचा, नंतर ना रशिव पण मिळलं. मग काय आनंद असतो गाडी खाल्ल्याने, बरं वाटतं. नंतर ना गाडी खाली झाल्यावर नंतर ना गेलो हॉटेलला, जेवण वगैरे केलं. मस्तपणे टोल नाक्यावर